मुंबई पुलिस ने बताया कि मामले की जांच के दौरान करीब 150 से 200 सीसीटीवी कैमरों की जांच की गई। पुलिस आरोपी को सीसीटीवी से फॉलो करते हुए जम्मू तक पहुंची, जहां उसकी पत्नी के मोबाइल फोन से आरोपी की लोकेशन मिली, जिसके बाद उसको गिरफ्तार कर लिया गया। बॉलीवुड के दिग्गज म्यूजिक डायरेक्टर प्रीतम चक्रवर्ती के स्टूडियो से 40 लाख की चोरी कर फरार आरोपी को मुंबई की मालाड पुलिस ने महज 15 दिनों में 200 से ज्यादा सीसीटीवी फुटेज की मदद से जम्मू कश्मीर से गिरफ्तार किया है। इस मामले में मालाड पुलिस ने आरोपी के पास से 36 लाख रुपए कैश और लैपटॉप और मोबाइल आईफोन जब्त कर लिया है। मालाड पुलिस स्टेशन के सीनियर पीआई विजय कुमार पंघाले के अनुसार आरोपी नौकर करीब 4 साल से म्यूजिक डायरेक्टर के ऑफिस में काम करता था। स्टूडियो में रखे 40 लाख रुपए लेकर फरार। दरअसल नौकर को म्यूजिक का शौक था। वह म्यूजिक डायरेक्टर बनना चाहता था, लेकिन मालिक ने उसे नौकर की तरह काम पर रखा था। इसलिए मालिक से बदला लेने के लिए वह स्टूडियो में रखे लाखों रुपए चुराकर फरार हो गया। आरोपी आशीष श्याल 32 ने मालाड पुलिस को गुमराह करने के लिए चोरी के बाद अपना मोबाइल रास्ते में फेंक दिया और नोटों से भरे बैग को हवाला के जरिए जम्मू कश्मीर भेज दिया। इसके बाद खुद ट्रेन से जम्मू पहुंच गया, ऑटो बदलकर भागने की कोशिश। पुलिस ने बताया कि मामले की जांच के दौरान करीब 150 से 200 सीसीटीवी कैमरों की जांच की गई। आरोपी ने चोरी के बाद कई ऑटो रिक्शा बदले। उसने पहले कांदिवली में ऑटो पकड़ी, फिर पैदल चलते हुए मारवे रोड से दूसरी ऑटो ली। इसके बाद आरोपी ने मलवनी, चारको और वेस्टर्न एक्सप्रेस हाईवे तक ऑटो बदल कर यात्रा की। रात भर आरोपी लगातार ऑटो बदलता रहा और पैदल चलता रहा, जिससे उसे पकड़ना मुश्किल हो रहा था। हालांकि पीएसआई तुषार सुखदेव, महिला पीएसआई मनीषा ने आरोपी को सीसीटीवी से फॉलो करते हुए जम्मू तक पहुंची, जहां पत्नी के मोबाइल फोन से उसकी लोकेशन मिली, जिसके बाद आरोपी को गिरफ्तार कर लिया गया। संगीतकार आहेत प्रीतम, त्यांच्या घरी चोरी झाली आणि आपण त्या आरोपीला अटक केला। पूर्ण त्याचं प्रक्रिया काय होती आणि कशी घटना घडली पूर्ण सांगा। प्रीतमदा चक्रवर्ती जे बॉलिवूडचे प्रसिद्ध संगीतकार आहेत, मालाड पोलीस स्टेशनच्या रुस्तमजी ओझोन या भागामध्ये त्या बिल्डिंगमध्ये राहतात। त्यांचं सुद्धा घरसुद्धा आहे आणि 14 नंबरच्या याच्यामध्ये जो फ्लोर आहे त्याच्यावर त्यांचं घर आहे, फ्लॅट आहे। त्याच्याचवर त्यांचं म्युझिक स्टुडिओ आहे। या ठिकाणी त्यांचा जो नोकर आहे आशिष सायाल म्हणून, जो 32 वर्षाचा मुलगा आहे, तो तिथं त्यांच्याकडे कामाला होता। आशिष सायाल जो आहे, प्रीतमदाला पहिली भेट झाली त्यांची ज्यावेळेस प्रीतमदा वैष्णोदेवीला मंदिराला दर्शनासाठी जायचे, त्यावेळेस जम्मू येथे त्यांची ती व्यवस्था करायची। त्यावेळेस त्यांची ते ओळख झाली। त्यानंतर ओळख झाल्यानंतर जेव्हा प्रीतमदा जायचं, मग त्यांच्याशी तो त्या प्रीतमदाशी सर्व तिथं वैष्णोदेवीला जाणं येणं राहणं व्यवस्था तो करायचे। त्या तिथून त्याची ओळख निर्माण झाली। त्यानंतर प्रीतमदाचं मग त्यानंतर प्रीतमदानं त्याला इथं मुंबईला बोलून घेतलं। त्यांच्या स्टुडिओमध्ये त्याला कामाला ठेवलं। त्याच्यामध्ये घराचा स्टुडिओचं बाकी एक मेंबरसारखं त्यांनी पूर्ण काम करत होतं। त्यानंतर त्याच्यामध्ये असं काम करत असताना त्यांच्या याच्यामध्ये कामामध्ये काहीतरी प्रीतमदाला त्याच्यामध्ये थोडासा तिचं डिसऑर्डर निर्माण झाला की काम व्यवस्थित करत नव्हता किंवा कामाला लक्ष देत नव्हता। तेव्हा प्रीतमदानं त्याला केलेले की तुला जर इथं मन लागत नसेल, इतर स्टुडिओमध्ये सुद्धा माझे ओळखीचे आहेत, ते चांगले प्रसिद्ध संगीतकार आहेत, फिल्म स्टुडिओ संबंधित ते लोक आहेत, त्यांच्याकडे मी नोकरी लावतो, तिथं तू कर। त्याच्यामध्ये तो त्याने मनात राग धरला आणि प्रीतमदाला ज्या काही मोठं प्रसिद्ध बॉलिवूड संगीतकार असल्यामुळं, त्यांच्याकडे स्टुडिओ असल्यामुळं कित्येक लोक त्यांच्या स्टुडिओमध्ये काम करत असल्यामुळे त्यांना पेमेंट करावं लागतं त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात। ते पेमेंटच्या त्याच्यामध्ये जेव्हा पेमेंट आलं एखाद्या लोकांना देण्यासाठी 40 लाख रुपयाची बॅग आली, त्यांच्या मॅनेजरना आणला त्या संध्याकाळच्या दिवशी म्हणजे 4 फेब्रुवारी 2025 रोजी सायंकाळी त्याच्यामध्ये जी स्टुडिओ आहे त्या ठिकाणी घेऊन आला। त्यानंतर देण्यासाठी आणला। मग त्यावेळेस त्यांनी त्या मॅनेजरला घेऊन आला, तिथं तो बॅग तरी सांगितलं की असे 40 लाख रुपये आहे। मग त्याच्या मनात राग आला की तो धोप आला। त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं, तो बॅग रात्री 10:30 उचलला आणि त्यानंतर तिथून तो पळत बाहेर सुटला आणि जाता जाता त्यांनी मोबाईलसुद्धा त्याचा फेकून टाकला मोबाईल त्याच्यात, जेणेकरून त्याचा मोबाईलचा ट्रॅकसुद्धा होऊ नये म्हणून। जे 4 फेब्रुवारी झाल्यानंतर
प्रथम इथं त्याने पळतच गेला, तिथून पळत जाऊन ते आपलं जे MTNL जंक्शन पण पळत जाऊन तिथून त्याने ऑटो पकडला, ऑटो पकडून त्याने चारकोटमध्ये गेला, तिथून पायी चालणं असं कंटिन्युअस त्याने 3-4 दिवस वेगळ्या भागात तो फिरत होता आणि ऑटो घेऊन फिरत होता. त्याचा मोबाईल जेव्हा बंद होता त्याच्यामुळे त्याचं फिजिकली टावर लोकेशन बाकीच्या गोष्टी पोलिसांना मिळत नव्हती. तरी आमच्या टीमच्या अधिकाऱ्यांना ज्या मार्गाने गेलेला आहे तो पॉसिबिलिटी चेक करत जे CCTV फुटेज आहेत खाजगी त्याचं ट्रॅक लावत गेले, चेक करत गेले. तर जिथे गेले त्यांना पायी चालत होता, पळत होता, तिथं नंतर कुठला ऑटो पकडत होता तो ऑटोचा नंबर ट्रेस करून त्या ऑटोवाल्याला त्याला ट्रेस करणं, त्याच्याकडे पुढचं लिडिंग घेणं, त्याच्यामध्ये तो कुठं उतरला आणि त्यानंतर उतरल्यानंतर तो कुठल्या मार्ग CCTVच्या कुठं मार्ग करून चालत गेला. ह्या सर्व गोष्टी आमच्या अधिकाऱ्यांनी कंटिन्युअस 4 ते 5 दिवस त्याच्यामध्ये ट्रॅकिंग करत होते. आणि असं फिरत असताना आमच्या त्याच्या ट्रॅकिंगमध्ये असं लक्षात आलं CCTV फुटेजमध्ये, कारण का त्याचा मोबाईल नसल्यामुळं CCTV फुटेज कलेक्ट करणं, पाहणं, त्याचं अनालिसिस करून संबंधित त्याच्यामध्ये ऑटोचा नंबर ट्रेस करून ऑटोचं आयडेंटिफाय करून त्याच्याकडून ते सर्व गोष्ट खात्री करून घेणं आणि जे पुढचं त्या कुठं उतरले त्यानंतर पुढं अनालिसिस करायला हा आम्हाला थोडासा कालावधी लागत होता. त्याच्यामुळे तो पुढं जात होता, आमची लोक त्याच्यामध्ये मागं जात होती. ह्या दरम्यान त्यांनी 3-4 दिवसामध्ये 24 तासामध्ये त्यांनी चारकोटला फिरलेला आहे, त्यानंतर कांदिवलीला फिरलेला आहे, त्यानंतर मालवणीला आलेला आहे. त्या भागात फिरून त्यानंतर तो चक्र म्हणून लास्टला त्याने वर्सोवाला गेल्याचं आम्हाला माहिती कळलं. त्याचा मित्र आहे, त्या मित्राच्या तिथं गेल्याचं कळालं त्याच्यामध्ये वर्सोवाला. म्हणून माझ्या डिटेक्शन टीमच्या पक्क झालं की वर्सोवाच्या या ठिकाणी त्याचं हे आहे, त्याच्यामध्ये तिथं तो उतरला होता, त्यानंतर एका बिल्डिंगमध्ये गेलेला आहे असं लक्षात आल्यानंतर त्याच्यामध्ये आमच्या अधिकाऱ्यांना ट्रेस केला की त्याच्या ह्याच्यापूर्वीचा जो तो मोबाईल जो वापरत होता त्या मोबाईलचं टावर लोकेशन बाकीच्या तांत्रिक तपास केल्यानंतर लक्षात आलं ह्या बिल्डिंगमध्ये ह्या फ्लोरला ह्या एखाद्या व्यक्तीला भेटायला तो कंटिन्युअस तिथं जायचा. मग कोण आहे त्याच्यामध्ये मग यांनी आमचे अधिकारी लेडीज ऑफिसर घेऊन त्या पद्धतीने ट्रेस केल्यानंतर त्याचा मित्र तिथं लक्षात आला. मित्राकडून बाकीच्या गोष्टी थोडं ट्रेस करत लक्षात आलं की तो पैसा घेऊन तो जम्मूला गेलेला आहे आणि तो जम्मूचा असल्यामुळे तो तिकडं आहे. हा आम्हाला लिडिंग मिळाल्यामुळं आमच्या अधिकाऱ्यांनी ते तांत्रिक तपास केल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की तो जो आहे व्यक्ती त्याच्यासोबतच तिची पत्नी आहे. पत्नीचा मोबाईल, ती पत्नीला आमचे अधिकारी संपर्कात होते पण पत्नी ती खोटं सांगत होती आपलं नाही म्हणून. त्या पत्नीच्या लोकेशन बाकीच्या ट्रॅकिंग केलं तर लक्षात आलं की हे जम्मूच्या आजूबाजूच्या परिसरामध्येच आहे. त्यावेळेस आमची टीमने वगैरे वरिष्ठाची परवानगी घेतली, आम्ही सुद्धा केलं. तात्काळ त्याला विमानाने तिथं पाठवलं. आमची पूर्ण टीम, महिला अधिकारी, डिटेक्शनची टीम तिथं जाऊन 3-4 दिवस पूर्ण ट्रॅक करून त्याच्यामध्ये पकडून त्याच्याकडे हाऊसर्स घेतल्यानंतर त्याच्यामध्ये जी 40 लाखापैकी जी आहे 34 लाख रुपये आपल्याला कॅश आपल्याला त्याच्यामध्ये शोधून ते आपण जप्त केलेलं आहे. आणि त्यानंतर त्याने जे काही इथं असताना 4-5 दिवसामध्ये जे एक त्यांनी ॲपल कंपनीचा लॅपटॉप, ॲपल कंपनीचा मोबाईल असं 3 लाखाची ती वस्तू त्यांनी घेतला होता त्याच्यात. पण त्याच्यामध्ये कुठल्याच प्रकारचं सिम किंवा लॅपटॉपला इंटरनेट ॲक्सेस दिला नव्हता, जेणेकरून आपला तो ट्रॅक पोलिसांना कळू नये आणि त्याने कुठला सिम कार्ड वापरत होता, मोबाईल वापरत होता. मग त्यावेळेस आपण जप्ती केल्यानंतर तिथं आमच्या अधिकाऱ्यांनी गेल्यानंतर तिथं सर्च घेतले. त्यानंतर तिथे मिळालं जवळपास त्याच्या 40 लाखापैकी 37 ते 38 लाख रुपयाचं आपण सर्व कॅशमध्ये 34 लाख रुपये कॅश आणि बाकीचे 3 ते 3 लाख रुपयाचे ते लॅपटॉप्स, नवीन लॅपटॉप आणि मोबाईल आयफोन तो आपण जप्त केलेला आहे. तिथं त्यानंतर अटक केल्यानंतर कायदेशीर प्रक्रिया तिथं आपण राबवलेली. सावाला जिल्हा जो आहे जम्मू काश्मीर पोलीस स्टेशनला नोंद घेऊन आपल्या अधिकाऱ्यांनी तिथं कोर्टामध्ये त्याला प्रोडक्शन केलं. कोर्टामध्ये प्रोडक्शन घेऊन ट्रान्झिट रिमांड घेतला. ट्रान्झिट रिमांड घेऊन त्यांनी त्याला इतर विमानाने घेऊन आले. आता तो आरोपीसुद्धा आमच्या ताब्यात आहे. त्यानंतर त्याचे पैसे आणि जप्त झालेले जवळपास ते 95% आपण त्याची रिकव्हरी केलेली आहे. आणि त्यांनी ह्या दरम्यान कोणी त्याला मदत केलेली आहे, कशा प्रकारचं त्याने कुठे गेलेलं आहे त्याचं इंट्रोगेशन करून त्यानंतर कुठल्या काही साखळी जुळतात का आणि तक्रारदार किंवा प्रीतमदारच्या याच्याकडून सुद्धा अधिक चौकशी करून ह्याच्या पूर्वीचे काही त्याच्याकडे आणखी काही इन्सिडेंट झालेले आहेत का, चोरी झालेले असे काही त्यांच्या नोटीसमध्ये आलेले आहे का, तो सुद्धा इंट्रोगेशन करणं, तपास करणं आणि पुराव्याच्या साखळी जोडण्याचा आता प्रयत्न आम्ही करतो आहोत. त्याच्यामध्ये हा तपास आता त्याला ते पोलीस कस्टडी मिळालेली आहे. आमचे पोलीस स्टेशनचे डिटेक्शन ऑफिसर तुषार सुदेवे, त्यांची टीम आणि मग महिला अधिकारी त्याच्यामध्ये पूर्ण आपल्या ताकदीनिशी कंटिन्युअस त्याच्यामध्ये